हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, मागील व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता 8वीचा मे 2021च्या पेपरमधील आपण पेपर क्रमांक 1 सोडवत आहोत. त्यामधील पेपर क्रमांक 1 मधील मराठी हा विषय आपण स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप मे 2021च्या पेपरमधील आपण गणित हा विभाग सोडवणार आहोत. शेजारील चौरसाचा कर्ण 12 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या प्रत्येक बाजूनी लांबी काढायची आपल्याला. बघा, आपल्याला सूत्र माहिती आहे. चौरसाची बाजू बरोबर 1/√2 कर्ण. आता बाजू आपल्याला काढायची आहे. कर्ण किती दिलेला आहे बघा, 1/√2 कर्ण आहे 12. आता याचं काय करावं लागेल, आपल्याला परिमेयीकरण करावं लागेल. म्हणजे √2 ने अंशाला व छेदाला गुणावं लागेल. म्हणजे काय होईल पुढे बघा, √2 वर जाईल आणि खाली √2 गुणिले √2 म्हणजे फक्त 2 गुणिले हे 12. 2 ने पुन्हा याला भागवल्यास 6 म्हणजे बाजू किती आली, 6/2. पर्यायामध्ये बघा, अशा पद्धतीने हे सूत्र वापरून तुम्ही बाजू आणि कर्ण काढू शकता. पर्याय क्रमांक 4. बघा, या ठिकाणी 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. 0.3चा वर्ग आपण करूया अगोदर. किती येणार आहे, 0.09 अधिक 0.1चा वर्ग 0.01 वजा याचा वर्ग 0.04. आता प्रथम बेरीज करूया. यांची बेरीज केली असता उत्तर येणार आहे आपलं 1.0 वजा 0.04. यांची वजाबाकी केली असता आपल्याला मिळणार आहे उत्तर 0.06. हे आहे पर्याय क्रमांक 4. पण आपल्याला दुसरा एक पर्याय निवडायचा आहे. आता याचा जर आपण या संख्येचं जर आपण वर्गमूळ काढलं ते 0.06 येणार आहे. म्हणून आपलं हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका चौरसाचे 4ही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आणि केंद्र O आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. बघा, या ठिकाणी प्रथम आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावे लागेल, त्याच्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ काढावे लागेल आणि त्यानंतर त्या दोघांची वजाबाकी करावी लागेल. आता या ठिकाणी बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढूया. त्रिज्या दिलेली आहे आपल्याला 7 सेंटीमीटर. त्याच्यामुळे क्षेत्रफळ काय येईल वर्तुळाचे, πr² बरोबर 22/7 गुणिले 7 गुणिले 7. आता ही 7 7 कॅन्सल झाले. 22 गुणिले 7 किती होतात, 154. म्हणजे 154 चौरस सेंटीमीटर काय झालं, हे वर्तुळाचं क्षेत्रफळ झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढूया. आता या ठिकाणी बघा, हा जो व्यास आहे तर त्रिज्या 7 आहे, म्हणजे ही चौकोनाची एक बाजू आणि जर आपण पूर्ण केला तर हा व्यास काय आहे, चौकोनाचा कर्ण आहे. आता या ठिकाणी आपल्याला चौरसाची बाजू माहिती नाही, म्हणून आपण काय करूया, या ठिकाणाहून एक असा लंब म्हणजे त्याची सुद्धा किती असणार आहे, ही जर 14 असेल तर ही त्रिज्या म्हणजेच किती 7, म्हणजे या बाजूला हा लंब आहे. मग आपण काय करूया, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि या त्रिकोणाचं क्षेत्रफळ यांचं काय करूया, आपण दुप्पट करूया, म्हणजे ॲडिशन करूया. प्रथम आपण एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूया. आता या ठिकाणी हा जो अर्धवर्तुळामध्ये तयार झालेला जो कोन आहे तो काटकोन असतो, म्हणून आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय वापरणार आहोत, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता या ठिकाणी बघा, 1/2 गुणिले पाया किती आहे 14, उंची किती आहे 7, किती झालं 49 चौरस सेंटीमीटर. पण आपल्याला 2 त्रिकोणाचे घ्यायचे आहेत, हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण, म्हणजे 49 गुणिले 2 बरोबर 98. आता काय करूया, वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून हे क्षेत्रफळ वजा करूया. म्हणजे 154 वजा 98 जर आपण केलं तर किती होईल बघा, 56 चौरस सेंटीमीटर. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3. आकृतीत रेषा L, M व N या समांतर रेषा आहेत. M कोन DAO 60 अंश, M कोन OCE बरोबर 35 अंश. तर माप कोन AOC बरोबर किती. आता या ठिकाणी हा 60 दिलेला आहे, हा 35 दिलेला आहे. आपल्याला विचारलेला आहे AOC म्हणजे हा पूर्ण कोन आपल्याला विचारलेला आहे. बघा आता त्याचं माप किती येईल. आता हा 60 अंश आणि हा इथपर्यंतचा कोन हा काय आहे, तो व्युत्क्रम कोन आहेत. म्हणजे काय येईल बघा,
म्हणजे याचा त्रिकोण हा, म्हणजे हा काय झाला 60 अंश आणि हा 35 अंशाचा हा वृत्तक्रम कोण आहे, म्हणजे ही किती झाला 35, म्हणजे 60 अधिक 35 हे जर आपण केलं तर किती येणार आहे 95 अंश, म्हणजे AOC बरोबर किती आहे 95 अंश, पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी चुकीची विधाने कोणती आहेत, 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत, चुकीचे शोधायचे आहेत. किरणाला एक मध्यबिंदू असतो हे चुकीचं आहे. रेषेला एक मध्यबिंदू असतो हेही चुकीचं आहे. वर्तुळातील जीवेला म्हणजे 2 चुकीचे आपल्याला पर्याय निवडायचे आहेत, म्हणजे A आणि B, म्हणून आपलं उत्तर असेल 1 आणि 2 आणि इतर जे आहेत ते बरोबर आहेत. आपण आपल्याला चुकीची विधाने शोधायची होती. 1 अधिक 64 A वर्ग B वर्ग ही बेजिक राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी खालीलपैकी कोणते मध्यपद आपल्याला घ्यावे लागेल. आता बघा या ठिकाणी मधले पद काढण्याचं आपलं सूत्र आहे. काय आहे मधले पद बरोबर 2 गुणिले वर्गमुळात पहिले पद गुणिले दुसरे पद. आता बघा 2 गुणिले पहिलं पद किती आहे 1 आणि दुसरे पद किती आहे 64 A वर्ग B वर्ग. आता 2 गुणिले 1चं वर्गमूळ 1, 64चं वर्गमूळ 8, A वर्गचं A आणि B वर्गचं B, म्हणजे 8 दोन्ही 16 AB हे काय असेल आपलं मधले पद असेल, पण ते वजाही असू शकते आणि अधिकही असू शकते, म्हणून आपलं पर्याय क्रमांक कोणते असतील प्लस और मायनस, म्हणजे पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 4. आकृतीत त्रिकोण ABC व त्रिकोण DCB या कोणत्या कसोटीने एकरूप आहेत. बघा या ठिकाणी यांचा कोण एकरूप आहे, इथंही कोण एकरूप आहे आणि ही बाजू एकरूप आहे. या दोघांची ही कोण आणि बाजू एकरूप आहे आणि या दोघांनी एकच बाजू आणतील, दोघांमध्ये एकच बाजू आहे, म्हणजे ही सुद्धा काय असणार आहे एकरूप असणार आहे. म्हणजे कोणती कसोटी झाली बा को बा, पर्याय क्रमांक 4. एक संख्या Xचे 20% व दुसरी संख्या Yचे 25% समान आहेत तर Xचे Yशी गुणोत्तर किती. आता बघा या ठिकाणी Xचे 20% आणि Yचे 25%. मग आपण काय करूया X छेद Y करूया. आपल्याला Xचे Yशी काढायचे आहे, म्हणून आपण हे 25 गुणिले X गुणिले 20 इकडे काय होणार आहेत भागिले 20. हे टक्के आपण कॅन्सल होतील, म्हणजे भागिले 100 असणार आहेत ते. आता याला 5ने जर आपण भागलं तर काय होईल 5/4 बरोबर 5/4. पर्याय क्रमांक बघा पर्याय क्रमांक 1. एका वर्गातील 20 विद्यार्थ्याचे वजन पूर्ण किलोग्रॅममध्ये खालीलप्रमाणे आहे. त्यावरून विद्यार्थ्याच्या वजनाचे मध्यमान आपल्याला काढायचं आहे. आता मध्यमान काढण्याचं सूत्र सगळ्याला माहिती आहे. बघा काय आहे, बघा या ठिकाणी हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला मध्यमान बरोबर आपल्याला सूत्र माहिती आहे काय, समेशन ऑफ FI XI भागिले N. आता या ठिकाणी आपण प्रथम या ठिकाणी करून घेऊया FI XI, म्हणजे F1 X1 F2 X2 करून घेऊया. म्हणजे 20 गुणिले 11 बरोबर किती होतात 220. त्यानंतर 21 गुणिले 8 बरोबर 168 आणि 22 गुणिले 1 बरोबर 22. आता यांची समेशन करायचे, म्हणजे काय करायचे बेरीज करायची आपल्याला 410, म्हणजे किती आली समेशन ऑफ FI XI 410 भागिले 20, कारण 20 विद्यार्थ्याचं वजन आहे म्हणून. आता भागूया आपण 20 दोन्ही 40 राहिले 1, शून्याचा भाग देऊया आपण 20/5 100, म्हणजे 20.5 हे काय आलेलं आहे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे त्यांचं मध्यमान किती असेल 20.5 किलोग्रॅम. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2. आकृतीत चौकोन ABCD चक्रीय चौकोन आहे. हा किरण BC व बिंदू E असा आहे की BCE माप कोण DCE बरोबर 95 आहे या ठिकाणी. तर DAB काढायचं आपल्याला, DAB म्हणजे या कोणाचं माप आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. बघा आता एक माहिती पाहिजे आपल्याला, इथे चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोणांच्या मापाची बेरीज किती असते 180 असते, हे आपल्याला माहिती पाहिजे. आता आपल्याला हा कोण दिलेला आहे 95, परंतु हा जो कोण दिसतोय आपल्याला हा याचा काय होईल रेषीय जोडीतील कोण होईल. म्हणजेच काय 180 वजा 95 बरोबर हा या कोणाचं माप मिळणार आहे ते किती असेल 85 अंश. म्हणजे हे कोण मिळालेलं आपल्याला 85 अंश. पण ह्या समोरील कोणाचं आपल्याला माप काढायचं आहे, म्हणजे हे दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणून 180 वजा 85 बरोबर किती होतं 95, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. एका आयताकार 20 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर मापाच्या थर्मोकोल शीटमधून 2 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर मापाचा आयताकार तुकडा कापला तर उरलेल्या थर्मोकोल शीटसाठी खालीलपैकी कोणते वाक्य अचूक आहे म्हटलेले आहे.
आता या ठिकाणी बघा, जरी एक तुकडा कापला असेल तरीसुद्धा याची परिमिती मात्र तेवढीच राहणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढीलपैकी चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. बघा, पहिलं विधान आहे प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते, हेही बरोबर आहे. प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते, हेही बरोबर आहे. कोणत्याही दोन मूळ संख्येची बेरीज नेहमीच समसंख्या येते, हे मात्र चुकीचे आहे. म्हणून आपलं उत्तर हे बरोबर असेल. पर्याय क्रमांक सी. आणि जोडमूळ संख्याचा मसावा नेहमी 1 असतो, हेही बरोबर आहे. आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. आकृतीत रेषा यल व यम परस्पर ओ बिंदूमध्ये छेदतात, तर वायची किंमत आपल्याला काढायची आहे. या ठिकाणी वाय आहे. आता बघा, या ठिकाणी हा वाय आणि हा 34° कसा आहे, छेदला आहे, म्हणून या ठिकाणी हा रेषीय जोडीतील कोण आहे. मग रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज 180° असते, म्हणून 180 वजा 34 जर केलं तर बरोबर वाय अंश येणार आहे. म्हणून बघा, आता याची किंमत किती येईल, 146°, म्हणजे पर्याय क्रमांक 4. खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. बघा, 3 व 4 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 8 ने विभाज्य असतील, नाही. तर 2 व 9 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 18 ने विभाज्य असतात, हे बरोबर आहे. 6 व 10 ने विभाज्य असणाऱ्या संख्या सुद्धा 2 ने विभाज्य असतात, हेही बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक ब व क. आता खाली बघा काय दिलेलं आहे. दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ व गोलाचे पृष्ठफळ समान होण्यासाठी खालीलपैकी कोणती अट या ठिकाणी द्यायला हवी. आता आपण दोघांची जर सूत्र घेतली तर बघा काय आहेत दोघांची सूत्रे. दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ आहे 2πr इन ब्रॅकेट r + h बरोबर गोलाचे पृष्ठफळ आहे 4πr वर्ग. आता आपण काय करूया, जे सारखे सारखे आहेत ते कॅन्सल करूया. इकडले 2 कॅन्सल केले, इकडला 2 कॅन्सल होईल. πr कॅन्सल झाले बघा, म्हणजे राहिले काय बघा, आता या ठिकाणी r + h बरोबर 2r राहिले. मग आता या ठिकाणी आपल्याला असा कोणताही ऑप्शन इथं दिसत नाही. पण जर आपण इथे एकूण पृष्ठफळाच्या ऐवजी फक्त वक्र पृष्ठफळाचं सूत्र ठेवलं असतं, काय 2πrh बरोबर 4πr वर्ग, तर असं जर आपण केलं असतं तर मात्र आपला ऑप्शनमधला एक ऑप्शन येऊ शकला असता, काय की दंडगोलाची जी उंची आहे ती गोलाच्या व्यासा एवढी असते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलं असतं. परंतु इथं हा जो शब्द आहे इथं चुकला असावा. इथं वक्र असतं तर आपला पर्याय क्रमांक 4 आला असता. आणि इथं जर एकूण आहे तर या ठिकाणी आपल्या इथं त्रिज्येच्या ऐवजी व्यास असायला हवा होता. म्हणजे हा प्रश्न संदिग्ध पकडूया आपण. एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 डझन केळी विकत घेतली. त्यातली 1 डझन केळी नासली तर उरलेली सर्व केळी 72 रुपये डझन याप्रमाणे विकली, तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा. नक्कीच नफा झालेला असणार आहे. बघा, त्याने 48 रुपयाला घेतलेला आहे आणि 72 रुपयाला विकलेला आहे, म्हणजे त्याचा फायदा किती झालेला आहे प्रत्येक डझनामागे. बघा, प्रत्येक डझनामागे 24 रुपये नफा हा त्याला होतो. परंतु हा नफा आता बघा, त्या ठिकाणी केळी राहिलेले आहेत 47 डझन, म्हणजे हा 24 रुपये नफा 47 डझनाने 24 रुपये नफ्याने 47 डझनाचे किती रुपये होतात ते आपण काढूया. म्हणजे 47 गुणिले 24 करूया. बघा, या ठिकाणी 1128 आपल्याला उत्तर येतं. परंतु 1 डझनाची किंमत आपल्याला वजा करावी लागेल, म्हणजे 48 रुपये आपल्याला या 1028 मधून वजा करावे लागतील. जर आपण ते वजा केले तर आपलं उत्तर मिळणार आहे बघा 1080 नफा त्या ठिकाणी त्याला झाला असेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. एका इष्टिकाचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीत दर मिनिटाला 60 लिटर या दराने एका नळातून पाणी पडत आहे. टाकीची धारकता 108 घनमीटर आहे, तर ती टाकी अर्धी भरण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल. आता बघा, या ठिकाणी टाकीची धारकता दिलेली आहे 1008 घनमीटर. आता याला आपण काय करूया, लिटरमध्ये कन्वर्ट करून घेऊया. लिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला याला 1000 ने गुणावे लागेल. का? कारण 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर असतात, म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, या ठिकाणी 60 लिटर या दराने मिनिटाला 60 लिटर आहे, म्हणजे तासाला किती असतील 60 गुणिले 60, तर किती होतात बघा. आता हे 1000 जे आहेत एवढे लिटर आपल्याला या ठिकाणी त्या टाकीची पूर्ण धारकता आहे. पण आपल्याला विचारलेलं आहे काय, अर्धी टाकी भरायची आहे, म्हणजे आपण 108च्या ऐवजी आपण काय घ्यायला हवं होतं 54,000.
आणि भागिले हे 60 गुणिले 60 आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. आता म्हणजे या ठिकाणी अर्धी टाकी म्हणून आपण इथं 54 घेऊया. बघा आता याचा गुणाकार भागाकार करायचा आहे. 2 शून्य आपण कॅन्सल केले म्हणजे 540 भागिले 6 गुणिले 6. 6ने जर आपण भाग दिला तर 6 9 54, परत या 6ने जर भाग दिला तर 15, म्हणजे किती 15 तास आपल्याला ती टाकी भरण्यासाठी लागेल. पर्याय क्रमांक 4. पूर्ण टाकी असेल तर 30 तास. 10,12% दराने 30,000 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज आपल्याला किती हे काढायचे. बघा आपण पहिल्यांदा 1 वर्षाचे काढूया. 1 वर्षाचे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ 1 वर्षाचा भागिले 100. हे 0 0 आपण कॅन्सल केले. बघा किती राहते 12 त्रिक 36, म्हणजे किती झाले 3600 रुपये 1 वर्षाचं व्याज आहे. आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे, म्हणजे हे 1 वर्षाचं व्याज आलेलं आपल्याला मुद्दलमध्ये ॲड करावं लागेल. म्हणजे 30,000 अधिक 3600 म्हणजे किती झाले, एवढे आपले होतात. आता आपण ही मुद्दल घ्यायची आहे आणि अर्ध्या वर्षाचं काढायचं आहे. म्हणजे काय होईल बघा, गुणिले 12 गुणिले अर्धा वर्ष भागिले काय होईल 100. हे 0 2 0 कॅन्सल झाले. आता आपण काय करूया, या 2ने 12ला भागूया 6, म्हणजे 3 3 6 गुणिले 6 यांचा गुणाकार किती येतो बघूया. 6 6 36, 3 राहिले 6 त्रिक 18, 3 21, 2 6 त्रिक 18, 2 20, म्हणजे किती झाले 2016. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 1 वर्षाचं व्याज आणि हे 1.5 वर्षाचं यांची बेरीज करायची आहे. म्हणजे 3600 अधिक 16, तर बघा 3600 अधिक 20चे 16, बघा किती होईल 5616. म्हणजे कोणतं उत्तर असेल आपलं, पर्याय क्रमांक 4. एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्येतील फरकाला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाही म्हटलेलं आहे. बघा एक अंकी मूळ संख्या आहेत 2 3 5 आणि 7. आता यांच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार होणारी कोणती आहे 7532. लहानात लहान कोणती तयार होते 2357. यांचं काय करायचं आहे, यांच्यातील फरकाला म्हटलेलं आहे. म्हणजे वजाबाकी करायची आहे. 12मधून 7 गेले 5 राहिले, 13मधून 6 गेली 7, त्याच्यानंतर 1 आणि 5, म्हणजे 5175 आलेलं आहे. आता या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाणार नाही, यामध्ये 3ने भाग जातो, कारण यांच्यातील अंकांची बेरीज आहे 18, त्याच्यामुळे 3ने भाग जातो, 9ने भाग जातो, 5ने एकक स्थानी 5 आहे म्हणून 5ने भाग जातो. मग भाग न जाणारी संख्या कोणती आहे 7, म्हणून पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणता संख्यासमूह पायथागोरसचे त्रिकूट नाही म्हटलेलं आहे. या ठिकाणी त्रिकूट नसलेला ग्रुप आहे पर्याय क्रमांक 4. आता ते कसं ओळखायचं बघा, जी मोठी बाजू असेल त्याचा वर्ग, आपण हे लहान करून घेऊया पर्याय क्रमांक 1, त्याचा वर्ग बरोबर या दोघांची जी दुसऱ्या 2 बाजू असतील त्यांच्या वर्गांची बेरीज ही बरोबर यायला पाहिजे. 5चा वर्ग किती 25, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16, म्हणजे 25 बरोबर 25. असं जर त्या ठिकाणी दोन्ही बाजू बॅलन्स झाल्या तर काय होतं, तो त्रिकूट आहे असं समजलं जातं. म्हणजे नसलेला आपल्याला विचारलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 4. वजा 119 भागिले 13 ही परिमेय संख्या ज्या 2 पूर्णांकांच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकाचा गुणाकार किती म्हटलेला आहे. आता वजा 119ला आपण 13ने भागूया. आता याचं रूपांतर आपण काय करूया, पूर्णांक अपूर्णांकामध्ये करूया. त्याच्यासाठी QRD लक्षात ठेवायचं आहे आपण, म्हणजे अशा पद्धतीने भागाकार केला तर आपल्याला सोपं जाईल. बघा 13ने आपण भागूया, 13 9 किती 117, वजा केले आपण 2 राहिले, म्हणजे Q किती झाला 9, R किती आहे 2 आणि D किती आहे 13. अशा पद्धतीने हे आपलं आलेलं आहे. आता ही संख्या कोणत्या संख्येच्या दरम्यान आहे, 1 वजा 9 आणि हे 2चे 13 म्हणजे ती वजा 10 यांच्या दरम्यान असणार आहे. मग या दोघांचा गुणाकार किती येईल, वजा 9 गुणिले वजा 10 बरोबर अधिक 90, पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी बघा a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. आपण या सूत्राचा इथं वापर करणार आहोत. 169चा वर्ग वजा 1 म्हणजे काय बघा, म्हणजे 13चा वर्ग त्याचा वर्ग वजा 1चा वर्ग, आणि खाली काय येईल 13चा वर्ग वजा 1 म्हणजेच त्याचा वर्ग. आता इथं काय होईल बघा, 13चा वर्ग एका कंसामध्ये अधिक 1
आणि दुसऱ्या कंसामध्ये 13चा वर्ग वजा 1 आणि खाली काय आहे 13चा वर्ग अधिक वजा 1. आता हे 13चा वर्ग वजा 1 13चा वर्ग वजा 1 कॅन्सल झाले. राहिले काय 13चा वर्ग अधिक 1 म्हणजे काय 169 अधिक 1 बरोबर 170. पर्याय क्रमांक 4. रिक्षावाल्या काकांना मला 7 रुपये सुट्टे द्यायचे होते. माझ्याकडे 1 2 5 व 5 रुपयाची पुरेशी नाणी होती. तर हे 7 रुपये किती प्रकारे मला देता येईल. बघा या ठिकाणी आपण किती प्रकारे देऊ शकतो. आता 5 अधिक 2 हा एक प्रकार झाला. त्याच्यानंतर 5 अधिक 1 अधिक 1 हा एक प्रकार झाला. त्यानंतर 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 1 हे झाले 3 प्रकार. त्यानंतर आपण असंही देऊ शकतो 2 अधिक 2 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 2 2चे 2 आणि 1 1 रुपयाचे 3 4 प्रकार झाले. त्यानंतर 2 रुपयाचे आणि 1 रुपयाचे 5 5 नाणे आपण असं देऊ शकतो. हे झाले 5 वेळा आणि त्याच्यानंतर 1 अधिक 1 अधिक असे 1 1 रुपयाचे 7 नाणे देऊन सुद्धा आपण 7 रुपये देऊ शकतो. म्हणजे किती वेळा झाले बघा 6 वेळा झाले. म्हणजे आपण किती प्रकारे देऊ शकतो 6 प्रकारे. पर्याय क्रमांक 1. रिया व तिच्या 4 मैत्रिणींच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे. त्यांची वया अनुक्रमे एवढी आहेत. तर यमची किंमत आपल्याला काढायची आहे. आता या ठिकाणी बघा यांची वयांची आपण बेरीज करूया. 3m वजा 2 अधिक 2m अधिक 7 अधिक 4m वजा 7 अधिक 3m अधिक 3m अधिक 2 भागिले 5 जणींचा आहे म्हणून बरोबर 24. आता 3m अधिक 2 5 5 आणि 4 9 9 आणि 3 12 12 3 15 15m ही वजा 2 अधिक 2 कॅन्सल अधिक 7 वजा 7 कॅन्सल 15m बरोबर 24 गुणिले 5 बरोबर 120 म्हणजे m बरोबर 120 भागिले 15 बरोबर 15 8 120 म्हणजे m बरोबर किती किंमत यायला पाहिजे 8. पर्याय क्रमांक 3. नाटकाच्या तिकिटांची किंमत 25% वाढल्यामुळे खप 15%ने कमी झाला तर एकूण उत्पन्नात वाढ किंवा घट किती झाली. आता या टाईपचं जर उदाहरण आलं असेल तर त्याला एक ट्रिक वापरायची बघा कोणती. तर वाढ वजा घट वजा वाढ गुणिले घट भागिले 100. आता बघा वाढ किती आहे 25% वजा घट किती आहे 15 वजा आता इथं वाढ परत 25 गुणिले 15 भागिले 100 बरोबर. बघा आता 25 वजा 15 किती होतात 10 वजा या दोघांचा गुणाकार जर आपण केला बघा किती होतं 25 5 125 राहिले 12 25 1 25 25 आणि 12 किती होतात 375 भागिले 100. आता या ठिकाणी बघा 100 गुणिले 10 किती होतात 1000 वजा 375 भागिले 100 बरोबर किती झाले 625 भागिले 100 म्हणजे 6.25%. म्हणजे ही काय झालेली आहे 6.25% वाढ झालेली आहे. पर्याय क्रमांक 1. बघा आता a घन वजा 8b घनचे अवयव आपल्याला या ठिकाणी करायचे. आता आपल्याला माहिती आहे a घन वजा b घन बरोबर एका कंसामध्ये a वजा b दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. आता या ठिकाणी a म्हणजे aच घेतलेला आहे आणि b बरोबर या ठिकाणी काय असेल 2bचा घन असेल. 2चा घन काय होईल 8b घन म्हणून 2b म्हणून या ठिकाणी आपले उत्तर असेल a वजा 2b कंसामध्ये a वर्ग अधिक 2ab अधिक 2bचा वर्ग किती 4b वर्ग. पर्याय क्रमांक 3. आता या उदाहरणामध्ये बघा एका इष्टिकाची ती ठोकळ्याची लांबी रुंदी व उंची अनुक्रमे LBH आहे. LB बरोबर 60 BH बरोबर 24 आणि HL बरोबर 40 आहे. आता या माहितीवरून आपण L बरोबर 10 B बरोबर 6 आणि H बरोबर 4 या पद्धतीने जर केलं तर घनफळाचं सूत्र काय L × B × H बरोबर किती होतात 10 गुणिले 6 गुणिले 4 किती होतात 240. पर्याय क्रमांक 2. खालील समीकरण सोडून आपल्याला x ची किंमत काढायची बघा x वजा 5/5 अधिक x अधिक 2/2. आता या ठिकाणी आपल्याला बघा 2 ने आपण या कंसाला गुणलं तर 2x किंवा 10 लसावीनं आपण गुणलं तरी चालेल आपल्याला. तर 10 अधिक 5x अधिक 10 भागिले 10 बरोबर 0.
आता बघा या ठिकाणी अधिक 10 वजा 10 कॅन्सल झाली, म्हणजे हे किती झाले 7x. आता हा 0 भागिले 10 इकडं काय होणार गुणिले 10 शून्यच होणार, म्हणजे 7x बरोबर 0 असेल तर x बरोबर 0 भागिले 7 बरोबर 0, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता या उदाहरणामध्ये बघा अर्धवर्तुळाची परिमिती दिली, आपल्याला त्रिज्या काढावी लागेल, म्हणून अर्धवर्तुळाची त्रिज्या बरोबर सूत्र काय आहे हे ट्रिकनं आपण सोडवलेलं ट्रिकनुसार हे आपण सूत्र वापरायचं आहे 36/7 गुणिले r. बघा या ठिकाणी अर्धवर्तुळाची परिमिती घ्यायचं आहे. अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर काय 36/7 गुणिले r. मग आपल्याला काढायचं आहे r, परिमिती दिली आहे 72, 36/7 गुणिले r. मग काय होईल r बरोबर 72 गुणिले 7 भागिले 36, काय होतील 18 चौक 72 आणि 18 दोन्ही 36, पुन्हा 2 एके 2, 2 दोन्ही 4, म्हणजे 2 गुणिले 7, म्हणजे r बरोबर किती आलेलं आहे 14. आता यावरून आपल्याला काय काढायचं आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्रिकोणाची परिमिती काढायची. म्हणजे बघा या ठिकाणी r जर 14 असेल तर पूर्ण याची लांबी किती झालेली आहे 28, आणि त्याच्यानंतर ही सुद्धा काय आहे त्रिजेवढीच मापी त्रिजेवढंच माप त्यांनी सांगितलं, म्हणजे ही सुद्धा 14 असेल. आता म्हणजे आपल्याला या ठिकाणीची ही जी बाजू आहे ती काढायची आहे. मग हा जो त्रिकोण होतो अर्धवर्तुळातील तो काटकोन त्रिकोण होतो, म्हणजे आपण काय करूया पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग या सूत्राचा वापर करून काढूया. म्हणजे आपल्याला कर्ण माहिती आहे या ठिकाणी 28, 28चा वर्ग वजा आपल्याला काय करावं लागेल या 14चा वर्ग. मग सोडवूया आपण. बघा या ठिकाणी बघा 28चा वर्ग वजा 14चा वर्ग बरोबर दुसरी बाजू निघणार आहे. 28चा वर्ग आहे 784 वजा 14चा वर्ग 196, यांची वजाबाकी केली तर 588 येते. असा 588चे वर्ग 196 गुणिले 3 हे आपले अवयव पडतात. मग 196चं वर्गमूळ किती आहे याचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. मग याचं वर्गमूळ काढलं तर काय होतं 14, कारण हे काय या 588चं आपल्याला वर्गमूळ काढावं लागणार आहे. तर 14 आणि हे वर्गमुळात 3, म्हणजे ती जी बाजू आहे तिसरी ती बाजू किती आलेली आहे 14 वर्गमुळात 3. आता परिमिती काढायचे म्हणजे काय 28 अधिक 14 अधिक 14 वर्गमुळात 3 यांची बेरीज करायची आहे. बेरीज करत असताना हे वर्गमुळात 3 असलं तरी हे 14 काय करायचं याच्यामध्ये ॲड करायचं नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागेल 28 अधिक 14 किती होतात 42 अधिक 14 वर्गमुळात 3 हे काय असेल 14 त्रिकोणाची परिमिती असेल. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा पुढे x चा 5वा घात वजा 4x या बहुपदीचे सहगुणक रूप खालीलपैकी कोणते आहेत. आता x चा 5वा त्याच्यानंतर काय राहील x चा 4था, म्हणजे इथं 0 असेल पद नाही, म्हणजे त्याच्यानंतर तिसराही पद नाही म्हणजे 0चा 1चा तिसरा, त्याच्यानंतर दुसराही पद नाही म्हणजे 0x वर्ग, त्याच्यानंतर xचा आहे म्हणजे वजा 4x, आणि इथं तिसरं शेवटचंही पद नाही म्हणजे अधिक 0, म्हणजे काय आले बघा 1 0 0 0 वजा 4 आणि 0 असा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी आपण जर शेवटचं पद जर धरलं नाही तर आपण सहगुणक धरत असलो तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. सुरेश रावाने एक वस्तू 1962 रुपयास विकल्याने त्यांना शेकडा 9% नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत किती आहे. बघा या ठिकाणी 162ले 9% नफा झालेला आहे, म्हणजे 1962 9% नफा, म्हणजे ही किंमत जी असेल ती 109%ची असेल. मग आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे म्हणजे 100%ची किंमत काढायची आहे. शॉर्ट ट्रिक आहे ही आपली. बघा आता या ठिकाणी काय करावं लागेल तिरकस गुणाकार, म्हणजे 1962 गुणिले 100 भागिले 109. तर आपण 109ने याला डायरेक्ट भाग घातला तर 18 येईल, म्हणजे 18 गुणिले 100 बरोबर 1800 रुपये काय होती त्या वस्तूची किंमत होती, म्हणून पर्याय क्रमांक 4. यम बघा व्यस्त चलनामध्ये आहे 1/n, तर जर m बरोबर 30 n बरोबर 5 तर चलनाचं समीकरण काय. आता m व्यस्त चलनात n असेल तर काय असेल m बरोबर k 1/n, म्हणजेच काय mn बरोबर k. मग आपल्याला m दिलेला आहे 30, n दिलेला आहे 5 बरोबर k.
म्हणजे काय करायचं आपल्याला, यम आणि यनचा गुणाकार करायचा आहे. 30 गुणिले 5 बरोबर यम यन बरोबर 150. बघा समीकरण काय तयार झालेलं आहे. पर्याय क्रमांक 2. त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण क्यू कोण आरचे कोण दुभाजक आहेत. ओ मध्ये छेदतात आणि माप कोण ओ बरोबर हे म्हणजे 130 आहे. तर कोण माप कोण पी आपल्याला काढायचं आहे. आता या ठिकाणी शॉर्ट ट्रिक बघा, असे फिगर जर असेल तर काय करायचं आहे, 130 अंशमधून 90 वजा करायचं आहे. किती येतं, 40 अंश. परत या 40ची काय करायचं आहे, डबल करायचं आहे 80 अंश. म्हणजे ह्या कोणाचं माप किती असेल, 80 अंश. पर्याय क्रमांक 3. आता या ठिकाणी बघा, तो कृषीपंप जो आहे शेतकऱ्याने काय केला होता, 12% सूट मिळाल्यानंतर 6,600 रुपयास मिळालेला होता. म्हणजे ही जी किंमत आहे ती किती आहे, 88%ची आहे. कारण 12% सूट मिळालेली आहे. म्हणजे 100 वजा 12 केले तर 88% येतात. म्हणजे 88%ची किंमत 6,600 रुपये आहे. तर 100%ची किंमत किती, म्हणजे छापील किंमत आपल्याला मिळणार आहे. म्हणजे काय करावं लागेल, 6,600 गुणिले 100 भागिले 88. बघा 22 चौक 88, 22 त्रिक 66. म्हणजे काय आलेलं आहे, 300 गुणिले 100 भागिले 4. 4 7 28, 4 5 20. म्हणजे 75 गुणिले 100 बरोबर 7,500 रुपये ही छापील किंमत असेल. पर्याय क्रमांक बघा 1. 74 आणि 75साठी सूचना आहे. एका व्यापाऱ्याची सन 2017 मधील 3 महिन्याची खरेदी विक्रीचा स्तंभालेख या ठिकाणी दिलेला आहे. बघा, जे काळ्या रंगाने रंगवलेलं आहे ते खरेदी आहे आणि जे पांढऱ्यामध्ये आहे ते विक्री आहे. त्यावरून आपला पहिला प्रश्न आहे, दिलेला स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे. हा जो स्तंभालेख आहे तो विभाजित स्तंभालेख आहे. पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 3 महिन्यातील एकूण खरेदीचे एकूण विक्रीशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. आता एकूण खरेदी आपण काढूया. बघा, आता एकूण खरेदी जी आहे या ठिकाणी मी सोडवणार आहे तुम्हाला दिसण्यासाठी. बघा, एकूण खरेदी म्हणजे काळ्या रंगातील. बघा, पहिल्या एप्रिल महिन्यातील आहे 7,000. त्याच्यानंतर मे महिन्यातील आहे 2,500 आणि जून महिन्यातील आहे 3,500. हे आपण काउंट करतोय. यांची बेरीज करूया, किती येते बघा, 13,000 आली. आता ही झाली खरेदी. आता आपण करूया विक्री. आता विक्रीचे बघा काय होईल, त्याच्याने हे झाले 3,000 पहिले एप्रिल महिन्याचे 3,000 अधिक या महिन्याचे 3,500 आणि या जून महिन्याचे मात्र 3,500. म्हणजे किती झाले बघा, 7 आणि 3 10,000. म्हणजे ह्या 13,000चे 10,000 असे आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. बघा, 13,000 भागिले 10,000. हे 3 3 शून्य कॅन्सल झाले, 13 10. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं आपण मे 2021 8वी स्कॉलरशिप परीक्षेची पेपर क्रमांक 1 जो आहे मराठी भाषा व गणित हा पेपर आपण संपूर्ण स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओच्या सुद्धा लिंक्स पाहिजे असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता.